नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 23 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, आजचा दैनिक हवामान अंदाज आणि येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये राज्यात कशा पद्धतीने हवामान असेल आणि त्याचबरोबर 2026च्या मान्सूनवर कुठलं संकट आहे, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा. मित्रांनो, ही जी प्रतिमा आहे ही आपल्याला भारतीय उपग्रहामार्फत प्राप्त झालेली आहे. या ठिकाणी एक सर्क्युलेशन चक्राकार स्थिती सक्रिय आहे. आणि मित्रांनो, या चक्राकार स्थितीचा किती नाही म्हटलं तरी राज्यावर पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे परिणाम दिसून आलेला आहे. नवे नवे तो आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये हलक्या प्रमाणात परिणाम दिसून येईल. फार मोठा थेट परिणाम जरी राज्यावर नसेल तरी राज्यावर ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाच्या शक्यता निर्माण होतील. काल रात्री मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी, लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता झालेली आहे किंवा हलका पाऊस झालेला आहे. तशा नोंदी सुद्धा आपल्या हाती लागलेल्या आहेत. तर मित्रांनो, कशा पद्धतीचा या वातावरणाचा इफेक्ट राज्यावर असेल ते या मॉडेलनुसार आपण समजून घेऊ. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी असेल. इथं धाराशिव आहे, धाराशिव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आहे. नांदेड आहे, लातूर आहे, या पट्ट्यात आहे. नांदेड दक्षिण. मित्रांनो, अगदी छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिण भाग आहे यामध्ये साधारणतः प्रामुख्याने जालना आहे. इकडं मित्रांनो यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या पट्ट्यात आज दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता तयार होत आहे. या पावसासोबत मित्रांनो, आपण पाठीमागे म्हटले होते की राज्यात विजासह पाऊस, तर काही प्रमाणात विजा सुद्धा या पावसात पडू शकतात, असू शकतात. मित्रांनो, कशा पद्धतीनं काल पाऊस राज्यात झाला रात्री, त्याचा हा व्हिडिओ आपल्या मित्र हवामान चळवळीचे जाधव साहेब, सुनील जाधव साहेब यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. त्यांनी पाठवलेला हा व्हिडिओ मी आपणास दाखवत आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढील काळात राज्यावर मोठ्या प्रमाणावर तापमान वाढीचे संकेत आपल्याला मॉडेलकडून प्राप्त होत आहेत. मित्रांनो, हे IMDचं मॉडेल आहे, GSFचं. हा जो आपल्याला गुलाबी कलर दिसत आहे हा अधिक तापमान दर्शवतो. तर मित्रांनो, या कलरकडे जर आपण नजर टाकली तर बहुतांश राज्याचा दक्षिण पूर्व भाग हा तापमान वाढीच्या कचाट्यात आहे. मुंबई आणि मुंबई लगतचा भाग, ठाणे जिल्हा, या ठिकाणी तापमान वाढणार आहे. कल्याणमध्ये तापमान वाढणार आहे. म्हणजे संपूर्ण किनारपट्टी भागात सुद्धा तापमान वाढीचे संकेत प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, 1 मार्च पासून तापमान ही 40 गाठणार आहे. जसं जसं आपण मार्च महिना लागेल आणि जसं आपण मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश करू त्या पद्धतीने मित्रांनो तापमान हे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच 40 गाठण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मार्चचा पहिला आठवडा हा तापदायक असेल. आणि ज्यावेळेस तापमान वाढतं मित्रांनो, त्यावेळेस स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडत असतो, स्थानिक ढग निर्माण होत असतात आणि हलक्या पावसाची शक्यता, विखुरलेल्या पावसाची शक्यता अशा कालखंडात असते. त्यामुळे आपल्याला दक्षिणेकडील या भागामध्ये पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. भले हा मोठा पाऊस नसेल, कुठल्या सिस्टीममुळे नसेल, परंतु वाढते तापमान हे त्याला एक महत्वाचं कारण असेल आणि स्थानिक ढग निर्मिती होऊन हलका पाऊस पडण्याची शक्यता या कालखंडात असते. मित्रांनो, 2026 वर अल निनोचे सावट, कोणी किती जरी म्हटलं तर अल निनोचे सावट आहे. त्याचं विश्लेषण करणारं हे मॉडेल या ठिकाणी आहे. NMME यांच्या या मॉडेलनुसार आपल्याला 2026चा अंदाज प्राप्त झालेला आहे, अगदी पुढला. मित्रांनो, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचा अंदाज हा आहे. या ठिकाणी आपल्याला प्रशांत महासागर दिसतो. हा पश्चिम प्रशांत महासागर आहे. हा पूर्व प्रशांत महासागर आहे. या ठिकाणी मध्ये प्रशांत महासागर आहे. हे जो आपल्याला डार्क लाल कलर दिसतो, केशरी कलर दिसतो, हा मित्रांनो प्रशांत महासागरातील जे काही उबदार पाणी आहे हे पाणी पूर्वेकडे अमेरिकेच्या देशाकडे वाहून घेऊन जात आहे. त्यामुळे साहजिकच अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल या कालखंडात. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागामध्ये पाऊस असेल.
मित्रांनो, हा जरी या भागात पाऊस असेल तर साहजिकच आपल्याकडं येणारे जे ट्रेड वे आहे, बाष्पयुक्त हवा आहे, वारे आहे, हे कमकुवत होतात आणि त्यामुळे भारतीय उपखंडावर कमी पर्जन्यमानाचा सामना अल्निनोच्या कालखंडात करावा लागतो. अगदी पाऊसच पडणार नाही असं नाही, परंतु कमी पर्जन्यमानाचा सामना करावा लागतो. हे मॉडेल आपल्याला स्पष्ट दाखवत आहेत. अ, हा एक भाग झाला. परंतु मित्रांनो, भारतीय हवामानावर फक्त अल्निनोच इफेक्ट करतो का? तर नाही. यामध्ये आयोडी घटक महत्वाचा आहे, एमजीओ घटक महत्वाचा आहे. या कालखंडात एमजीओ आणि आयोडीची भूमिका काय असेल हे सुद्धा आपल्याला सातत्याने पाहावे लागेल. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा आपला हिंदी महासागर आहे खाली आणि इथं अरबी समुद्र आहे, त्याचा उपमहासागर. हे पूर्ण दिसतं तुम्हाला, विषुववृत्त दिसत आहे. या ठिकाणी जर तापमान वाढलं आणि इथं आपल्याला संकेत मिळत आहेत, जरी या पद्धतीने नसतील तर या पद्धतीनं आपल्याला हे संकेत प्राप्त होत आहेत. या ठिकाणी आपला हिंदी महासागर म्हणजे आयोडी घटक हा मित्रांनो ऑगस्ट पासून जास्त पॉझिटिव्ह होताना आपल्याला दिसत आहे. जेव्हा आयोडी पॉझिटिव्ह असतो तेव्हा भारतात या कालखंडामुळे पाऊस पडत असतो किंवा या घटकामुळे पाऊस पडतो. परंतु मित्रांनो, हा पाऊस घाटावर जास्त पडतो, कोकण किनारपट्टीत जास्त पडतो आणि पूर्व विदर्भात जास्त पडतो राज्याच्या. म्हणजे पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे, यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातला बहुतांश भाग, सोलापूर जिल्हा, हा जो समांतर सह्याद्रीला पसरलेला जो भाग आहे, या भागात कायमच पावसाची टांगती तलवार आयोडी घटकामुळे असते. कारण मोठ्या प्रमाणावर हवेला हवा असते, वेग असतो आणि वेगाने हे ढग मित्रांनो पूर्व विदर्भात जाऊन कोसळतात. निश्चित त्याचा इफेक्ट हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात होतो. तो कसा कसा होत राहील, सातत्याने आपण या संदर्भातले व्हिडिओ पाहत जाऊ. त्यामुळे आपले चॅनल फॉलो करा, एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. धन्यवाद.